नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि आता बुलेटिन मध्ये पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या. मालवणमधील पुतळा कोसळल्याप्रकरणी महाविकास आघाडीचं आज राज्यभर जोडेमारो आंदोलन. मात्र महाविकास आघाडीच्या आंदोलनाला अद्यापही पोलिसांची परवानगी नाही. हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत जोडेमारो आंदोलन निघणार. महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित राहणार. महाविकास आघाडीच्या आंदोलनाविरोधात भाजपचंही आंदोलन. राज्याच्या विविध भागात भाजप आंदोलन करणार. नागपुरातील रामगिरी बंगल्यावर शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांमध्ये काल रात्री 4.5 तास बैठकीत जागावाटपासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता. नागपूरमधील कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून हेडगेवारांच्या समाधीचं दर्शन. अजितदादांनी मात्र हेडगेवारांच्या समाधीचं दर्शन घेणं टाळलं. मी काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसलो तर उलट्या होतात असं म्हटलं. माझ्या वक्तव्याची मोडतोड करून दाखवू नका. तानाजी सावंत पत्रकारांवर भडकले. सावंतांची मुख्यमंत्री शिंदेंसोबतही भेट. केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज मालवणला जाणार. पुतळा दुर्घटनेनंतर रामदास आठवले आरपीआय कार्यकर्त्यांसह राजकोट किल्ल्याला भेट देणार. मनोज जरांगेंचा आज सकाळी 9 वाजता राजकोट किल्ल्यावर पाहणी दौरा. जरांगेंच्या ताफ्यातील 4 ते 5 गाड्यांनाच राजकोट किल्ला परिसरात जाण्यास प्रशासनाकडून परवानगी. मालवणमधील शिवरायांच्या पुतळ्याचा बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला 5 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी. सिंधुदुर्ग कोर्टाचा निर्णय. पुतळा दुर्घटना प्रकरणात चेतन पाटीलला काल कोल्हापुरातून अटक. मनोज जरांगे पाटलांकडून बाळूमामांचं दर्शन. मालवणकडे जात असताना आदमापूर इथं थांबून दर्शन घेतलं. राज ठाकरेंविरोधात न्यायालयाकडून अटक वॉरंट जारी. 16 वर्षांपूर्वीच्या बस तोडफोड आणि जाळपोळ प्रकरणावरून हे वॉरंट. राज ठाकरेंना निलंगा न्यायालयात हजर राहावं लागणार. मी आलतू फालतू माणसांवर बोलत नाही. आधी रवी राणा बोलायचे, त्यामुळे नवनीत राणा पडल्या. आता नवनीत राणा बोलतात, त्यामुळे रवी राणा पडणार. नवनीत राणांच्या टीकेला बच्चू कडूंचं प्रत्युत्तर. दिवंगत विनायक मेटेंच्या शिवसंग्राम संघटनेत मोठी फूट. संघटनेच्या संस्थापकांपैकी एक तानाजीराव शिंदे नवी संघटना काढणार. हजारो कार्यकर्ते तानाजीराव शिंदेंसोबत जाण्याच्या तयारीत. विधानसभेसाठी आमचं 5 मतदारसंघांवर लक्ष. आमची प्राथमिक चाचपणी पूर्ण झाली आहे. शिवसंग्रामच्या ज्योती मेटेंची माहिती. एमपीएससी आयोगात सरकारचा वाढता हस्तक्षेप हा गंभीर प्रकार. मंत्रालयातून निर्णय लादले जातात. एमपीएससीच्या मागण्यांना केराची टोपली दाखवली जाते. काँग्रेसच्या सतेज पाटलांचे गंभीर आरोप करत सरकारला पत्र. भंडाऱ्यातील एका कार्यक्रमात नाना पटोले आणि हिरामण खोसकर एकाच मंचावर. खोसकर इगतपुरीचे काँग्रेस आमदार असून त्यांच्यावर क्रॉस व्होटिंगचा आरोप आहे. लाडकी बहीण योजनेवरून कोर्टात गेलेले याचिकाकर्ते अनिल वडपल्लीवार यांची आज पत्रकार परिषद. काँग्रेसचे पदाधिकारी असल्याचा वडपल्लीवारांवर आरोप. धुळ्यात अजित पवार गटाला धक्का. राष्ट्रवादीचे नेते इर्शाद जहागीरदार समाजवादी पक्षाच्या वाटेवर. जहागीरदारांनी उत्तर प्रदेशात जाऊन अखिलेश यादवांची भेट घेतली. बारामतीमध्ये जय पवार आणि युगेंद्र पवार एकाच व्यासपीठावर. जय पवार आणि युगेंद्र पवारांची कुस्ती स्पर्धेला भेट. जय पवारांनी उंचावली मानाची गदा. जत विधानसभा मतदारसंघातून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणारच. भाजप नेते प्रकाश जामदाडेंकडून भूमिका स्पष्ट. आगामी विधानसभेला जनतेची इच्छा आणि पक्षाला आदेशाचं पालन करेल. काँग्रेसच्या लोकांचंही मला मतदान करण्याचा निर्धार. भाजप नेते गोपाळ शेट्टींचं वक्तव्य. नवी मुंबईतील उरण विधानसभा मतदारसंघात शेकापच्या कार्यालयावर भाजपचा झेंडा लावण्याचा प्रयत्न. झेंडा लावणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना रोखलं. भाजपचा झेंडा उतरवून शेकाप कार्यकर्त्यांनी त्यांचा झेंडा लावला. चंद्रपूर जागृती मशाल मंचच्या वतीनं शहरात मध्यरात्री मशाल रॅली काढण्यात आली. महिलांवरील अत्याचारांविरोधात जनमत जागृती करण्यासाठी रॅलीचं आयोजन. नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग. महिलांवरील अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ जळगावात सकल हिंदू समाजातर्फे जनजागर रॅली. शिवतीर्थ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली रॅली. महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग. एसटी कर्मचारी संघटना विविध मागण्यांसाठी आक्रमक. सरकारने 20 तारीख देऊनही बैठक न घेतल्यानं एसटी कर्मचारी आक्रमक. तर 3 तारखेच्या आंदोलनावर एसटी कर्मचारी संघटना ठाम. कोयना धरणाच्या जलाशयाचे मंत्री शंभूराज देसाईंच्या हस्ते जलपूजन. कोयना धरण भरल्यानं सिंचन आणि वीज निर्मितीचा प्रश्न मिटला. धरणाची पाण्याची साठवण क्षमता 105 टीएमसी एवढी. जायकवाडी धरणाची पाणी पातळी 83.3%. धरणाच्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणाकरता 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. धुळे जिल्ह्यात बैलपोळा सणानिमित्त बाजारपेठा सज्ज. बैल सजावटीसाठी लागणारं साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारात गर्दी. नंदुरबार जिल्ह्यातील बाजारपेठा बैलपोळा सणानिमित्त सजल्या. बैलांच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याला मोठी मागणी.
आकर्षक मातीचे बैलही विक्रीसाठी बाजारात दाखल. जळगावच्या आझाद क्रीडा सांस्कृतिक मित्रमंडळातर्फे जल्लोषात गणेश मूर्तींचा आगमन सोहळा. ढोल ताशाच्या गजरात शहरातून बाप्पाची मिरवणूक. नंदुरबारच्या शहादामधील राजा नवयुवक मंडळाच्या गणरायाचं जल्लोषात आगमन. गणरायाच्या स्वागत मिरवणुकीसाठी हजारो भाविकांची उपस्थिती. धुळे शहरातील शिवालय मंदिर संस्थेच्या वतीनं हजारो महिलांनी काढली कावड यात्रा. पांझरा नदीच्या किनाऱ्यावर पाणी घेत श्रावण मासानिमित्त महिलांची कावड यात्रा. नंदुरबारमध्ये संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजना दिल्याबद्दल बंजारा समाजातर्फे आभार मेळाव्याचं आयोजन. आमदार राजेश पाडवी आणि श्रवण चव्हाण यांचा बंजारा समाजाच्या वतीनं सन्मान. जळगावच्या भुसावळमध्ये गांधीग्राम एक्सप्रेसमध्ये बेवारस बॅगेत अंमली पदार्थ सापडल्यानं खळबळ. रेल्वे पोलिसांच्या खबरदारीमुळे प्रकार उघडकीस. कल्याणमधील दहागाव जवळील चौरे गावात 2 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार. टिटवाळा पोलिसांकडून नराधमाला अटक. आरोपी सोमनाथ ठाकरेला 6 दिवसांची पोलीस कोठडी.